नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र फोकस न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी जानकी पाटील. विषय जुना आहे, मात्र त्यामधला नवा आहे. काल एक रिपोर्ट मी ह्याच विषयासंदर्भामध्ये सादर केलेला आहे. तो म्हणजे अमोल कोल्हे. धनंजय मुंडे म्हणत जाणून घ्या. ह्या रिपोर्टमध्ये तुम्हाला मी अशी माहिती देणार आहे जी अजून उघड झालेली नाही. मला जी सूत्रांनी माहिती दिली आहे, जी प्राथमिक माहिती आहे, ती व्हेरीफाय पोलिसांनी करावी असे मी त्यांना सुरुवातीलाच आवाहन करेल. अमोल कोल्हे यांची जमीन झाली आणि अमोल कोल्हे यांनी पोलिसांनी दिलेल्या अर्जामध्ये, निवेदनामध्ये धक्कादायक मागणी केली आहे आणि धक्कादायक खुलासे सुद्धा केले आहेत. म्हणून जरा गेमसह माझी लाईफमध्ये नार्को टेस्ट करावी. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास CID कडे जावा, यासाठीकडे जावा आणि विविध ज्या काही एजन्सीज आहेत राज्यातल्या, त्या सगळ्या एजन्सीच्या माध्यमातून हा तपास व्हावा आणि माझ्यावर जो काही डाग लागलेला आहे तो धुवून जावा, तो पुसून जावा, अशी माझी प्रामाणिक मागणी आहे. जोपर्यंत माझ्यावर जो काही डाग लागलेला आहे तो पुसून टाकत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करेल, अशा प्रकारचा गंभीर इशारा अमोल खोत यांनी काल बोलत असताना दिला. मी ABP माझा एक इंटरव्ह्यू पाहिला. त्या इंटरव्ह्यूमध्ये काही धक्कादायक खुलासे अमोल खोत यांनी केलेले आहेत. 2016 साली धनंजय मुंडे, सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर या सगळ्या नेत्यांकडून नारायणगडावर मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हणून पैसे मागितले गेले असल्याचा खुलासा त्या ठिकाणी अमोल खोत यांनी केलेला आहे. मी माहिती विचारली असता प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती सांगितली जात आहे की ज्या नारायणगडावर 1,00,000 कुटुंबियांचा त्या ठिकाणी मेळावा आयोजित केला जाणार होता आणि त्यासाठी राज्यभरातल्या महत्त्वपूर्ण नेत्यांकडून जे आहे ते पैसे गोळा केले होते. ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाला आणि कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आता बदनामी होईल आणि बदनामी जर होऊ द्यायची नसेल तर तुम्ही कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला करा. अशा प्रकारची गळ अमोल घुणे आणि त्यांच्या सहकार्याला म्हणून जर यांनी घातली, जर तुम्ही हल्ला केला नाही तर मी फाशी घेईल असं म्हणत मतदारांनी त्यांची मनोबल वाढवलं आणि त्या सर्वांनी मिळून कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला केला. या हल्ल्यातून मनोज रानगे थेट पळून आले आणि आम्हाला अडकवलं. आम्ही जवळजवळ त्या ठिकाणी 2 वर्ष जेलमध्ये राहिलो होतो, असं त्या अमोल खोत यांनी म्हटलं आहे. अमोल यांच्या नातेवाईकांनी विचारल्यानंतर मी दुसऱ्या मजल्यावरून उडी खाली आणि माझा हात फ्रॅक्चर झालाय असं म्हणत म्हणत जागी फिरत होते. मात्र अमोल कोल्हे यांनी अजून एक प्रश्न उपस्थित केला. आम्ही आरोपींना खालच्या मजल्यावर खाली बसून ग्राउंडला मारहाण केली. मनोज सरांनी वरती 2 दुसऱ्या मजल्यावर कशासाठी गेले होते? अमोल खुणेने हे म्हटलं, आम्हाला पोलीस पकडत होते, हे पळून आले आहेत. त्यांचा कोयता पोलिसांनी जप्त केलेला आहे. यांनाही सहआरोपी करा, अशा प्रकारची मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे. आता हे सगळे कोडे उलगडत चालले आहेत. अमोल कोल्हे यांचे आरोप किती सत्य आहेत, किती खरे, किती खोटे आहेत, हे येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल. पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि हे सगळं तपासतील, काही सत्यता महाराष्ट्रासमोर आणतील. मात्र या अगोदर काही घटना घडलेल्या आहेत. ते म्हणजे मनोज जाधव यांची हत्या करण्याचा कट जो आहे तो अमोल खोमने, दादा गरुड आणि नंतरचा आरोपी असलेला, म्हणजे आरोपी म्हणून त्यांना अटक केलेले जे काही कांचन साळवे आहेत, या सगळ्यांनी रचला असल्याचा बनाव हा बनावट आहे का, असा सवाल. काही गोष्टी माहिती पडल्या नंतर, काही प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर आपल्याला वाटायला लागतं खरंच हा बनाव आहे का, आणि म्हणून जर यांच्या सहकार्याने आखलेला हा सगळा प्लॅन आहे का, हे सुद्धा आपल्याला आता वाटायला लागतं. कारण काही गोष्टी माहिती होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अमोल कोल्हेंनी माझी नार्को टेस्ट करा, म्हणजे मी जर कोणाची हत्या करण्याची सुपारी घेतली असेल तर मला नक्की सजा मिळायला हवी. आणि जर माझ्यावर कोणी आरोप लावत असतील तर मला तरी सजा का भोगायला लावता? माझ्या आयुष्यामध्ये डाग लावून मला का मरायला लावता, असा सवाल उपस्थित केलाय. आणि म्हणून आमची नार्को टेस्ट व्हायला हवी. आता हे प्रकरण नेमकं काय आहे, हे काही गोष्टी प्रमाणेमध्ये, काही दबक्या आवाजामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आसपासच्या गावांमध्ये आहे, अंतर्वादीमध्ये आहे आणि मनोज जरा मागे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे.
अमोल खोमणे यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे. एक दबक्या आवाजामध्ये मोठी चर्चा आहे की हे प्रकरण हत्येचं नसून हत्या करण्याचं मुळीच नाही, हे वेगळंच काहीतरी त्या ठिकाणी शिजलेलं होतं. आणि हे सगळं म्हणून जरा यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी या हत्येचा बनाव केलाय असं सुद्धा सांगितलं जातंय. पोलिसांना माझी विनंती आहे, महाराष्ट्र पोलिसांना, जालना पोलिसांना, की हे नेमकं काय चाललंय हे त्यांनी सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर पारदर्शकपणे आणाव्यात. खरं तर या प्रकरणामध्ये, अमोल खुन्याच्या प्रकरणामध्ये, एक पोलीस उपनिरीक्षक स्वतः फिर्यादी आहे. म्हणून जर यांची हत्या केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळते, म्हणून वाघ नावाचे कोणीतरी PSI आहेत, ते स्वतः त्याच्यामध्ये तक्रारदार आहेत. आणि म्हणून पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण पत्रकार परिषद घेऊन बाहेर आणणं गरजेचं आहे. हे जरी न्यायप्रविष्ठ असलं तरी न्यायालयामध्ये सगळे प्रकरण, पुरावे आहेत ते सादर केले पाहिजेत. आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ह्या प्रकरणाचा फार बारकाईने तपास करणं गरजेचं आहे. जसं अमोल कोल्हे यांनी मागणी केली तशी एखादी SIT यामध्ये नेमता येते का? यासाठीचे प्रयत्न राज्य सरकारने आणि पोलीस प्रशासनाने करावेत असंही मराठी महाराष्ट्र माध्यमातून आवाहन करतोय. आवाहन करण्याचं एकच कारण आहे की महाराष्ट्राचं वातावरण फार मोठ्या प्रमाणात ढवळून निघालेलं आहे. अशी प्रकरणं जर घडत असतील आणि कुणाला जर 2 महिने 3 महिने जेलमध्ये राहावं लागत असेल, कुठलंही कारण, कुठलाही गुन्हा नसताना, तर हा मानव अधिकाराचं उल्लंघन आहे. एखाद्या साध्या शहरी माणसाला जेलमध्ये टाकले हा गुन्हा आहे. मात्र हा खरंच गुन्हा नाहीये का? आणि हा सगळा बनाव खरंच हत्येचा होता का? हे पोलिसांनी पुढे आणणं गरजेचं आहे. यामध्ये शिजले काय? जी प्राथमिक माहिती मिळाली, जी कुजबूज आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे. मनोज रंगे. आंदोलनाच्या काळामध्ये कुठले नेते कुणाला येऊन भेटले, कुठल्या नेत्यांनी काय म्हणून जागा घेऊन सांगितलं, कुठल्या नेत्याने काय सांगितले, नंतर मनोज रंगेंनी काय ऐकलं, काय मागणी केली, काय सेटलमेंट झाली, आणि अमोल कोल्हे यांनी अर्जामध्ये त्यामध्ये कसकसे उल्लेख केलेला आहे की कुणी कुणी कुठल्या कुठल्या नेत्याच्या सांगण्यावरून सेटलमेंट केली. म्हणून जनार्दन यांची सहकारी जी कुणी 2-4 नावं, त्यांनी तिथे तारक वगैरे घेतले. हे श्रीराम करंजकर वगैरे असल्याची काय नावं घेतली? ह्यांच्या प्रॉपर्टीमध्ये अचानक वार कशी काय झालेली आहे? यांना नेमकं काय झालेलं आहे? म्हणजे हे सगळे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्याची उत्तरं आता येणाऱ्या काळामध्ये येणे बाकी आहे. मनोज जरा यांच्या सहकाऱ्यांकडून येणे बाकी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी डिलीट करणं, सेटलमेंट करणं, मागे पुढे करणं, तारखा मागे पुढे करणं, आंदोलन करायचं का नाही करायचं, ह्या सगळ्या गोष्टींची रेकॉर्डिंग एक विशेष व्यक्ती तिथे उपस्थित राहून, तारकांच्या घरी उपस्थित राहून हा सगळ्या गोष्टी करायच्या. कदाचित त्याला कोणीतरी पाहिलं असेल किंवा मग तो कुणाला तरी द्यायला गेला असेल. मग हे ते प्रकरण आहे का? कदाचित तो माणूस धनंजय मुंडे यांच्याकडे गेला असेल की माझ्याकडे असे पुरावे आहेत आणि हे पुरावे तुमच्याकडे घ्या आणि तुमच्या कामी येतील. कदाचित मला 2-5 रुपये द्या, असं काही घडलं आहे का? त्या रेकॉर्डिंग मनोज जाधव यांनी कुणासोबत काय डील केली, कोणाकडून किती पैसे घेतले, कोणाकडून आंदोलनासाठी काय केलं, ह्या सगळ्या गोष्टींचे रेकॉर्डिंग दादा गरुड नावाच्या व्यक्तीकडे होती. आणि दादा गरुड यांनी जे काही रेकॉर्डिंग केली त्या रेकॉर्डिंगमध्ये सगळं काही दडलेलं आहे. आणि ते जर काही बाहेर आलं तर महाराष्ट्रामध्ये भूकंप होऊन जाईल. त्या रेकॉर्डिंगमध्ये एक्झिट सगळ्या गोष्टी आहेत. कोणाकडून काय घ्यायचं, कुणाकडून काय नाही घ्यायचं, कुणाचं ऐकायचंय, कुणाचं सांगायचं, कुणाला सांगायचंय, राजकीय नेत्यांनी कसं काय केलं, या सगळ्या गोष्टींची त्यामध्ये रेकॉर्डिंग होती. हे मनोज महाजन यांना कळलं. कदाचित कोणीतरी त्यांना सांगितलं आणि जसं या फायरमध्ये लिहिलंय की अमोल खूप अगोदर दादा ग्रुपला बोलवून घेतलं. दादा करून आम्हाला सांगितलं. अमोल कोल्हे यांना पुन्हा बोलवून घेतलं आणि अमोल कोल्हे यांनी कबुली दिली आहे की असा कट रचला होता, ते व्हिडिओ आमच्याकडे आहेत, असे ह्या फायरमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे फिर्यादीमध्ये लिहिलेलं आहे ते व्हिडिओ. मग तेच व्हिडिओ आहेत का जे अमोलने काल म्हटले, तुमच्याकडे काय व्हिडिओ आहे ते सादर करा. मग माझ्याकडे काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे इथं व्हिडिओ विरुद्ध व्हिडिओ, ऑडिओ विरुद्ध ऑडिओ,
असा महाराष्ट्रामध्ये एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये संघर्ष चालणार आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. मात्र तो संघर्ष फार मोठा असेल, महाराष्ट्रामध्ये भूकंप आणणारा असेल. आणि जर दादा गरुड याने ज्या काही रेकॉर्डिंग्ज आहेत त्या जर करून ठेवलेल्या असतील, त्या विशेष कुणाला दिलेले असतील, तर मनोज रंगे हे किती ट्रान्सपरंट आहेत, किती समाजाप्रती निष्ठावंत आहेत, समाजाचं ते स्वतःला लेकरू म्हणतात, समाजासाठी मी सगळं काही सोडलं म्हणतात. आणि तेच जर असं करणार असतील तर फार विचित्र आहे. आणि जर त्याचसाठी, ते सगळं शिजवण्यासाठी, ते सगळं शिजवून खाऊन टाकण्यासाठी दुसरा कट रचला आहे का, असा सवाल फार अलगदपणे उपस्थित राहतो. आणि तो सवाल फार पुढे कठोर बनतो. आणि त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला अमोल खोमणे, दादा गरुड, कांचन साळवे या सगळ्यांना तक्रारीच्या म्हणजे आरोपीच्या चौकटीमध्ये उभा करावं लागतं का? त्याला हेच कारण आहे का, असा सवाल महाराष्ट्रभर उपस्थित केला जाऊ लागलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी काय आहेत याचं उत्तर ज्यांची ज्यांची नाव अमोल खोले यांनी घेतली त्या सर्वांनी पुढे येऊन देणं गरजेचं आहे. खास करून यांचे जे काही प्रमुख आहेत, म्हणून जरा मागे यांनी याबद्दल उत्तर दिलं पाहिजे. खरं तर त्यांनी कालच या सगळ्या गोष्टींचं उत्तर दिलं पाहिजे होतं. मात्र त्यांचं उत्तर अजून काही आलेलं नाही. आणि जर ते उत्तर देणार असतील तर त्यांनी महाराष्ट्रासमोर येऊन सांगावं, समाजासमोर येऊन सांगावं. अमोल खोटं बोलतोय. कदाचित त्यांच्या प्रतिमेमध्ये आणखी भर पडेल, त्यांची प्रतिमा समाजामध्ये उंचावेल असं मला वाटतं. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या कॉमेंट्समध्ये, तुम्ही आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये, मराठी मार्चच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत स्वतःच्या शब्दांमध्ये लिहा. कुणीही कुठल्याही प्रकारची खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका. मराठी भाषेच्या मंचावरून सर्व समूहातील लोकांना नम्र आवाहन आहे. इथेच थांबते. पुढे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.